नमस्कार. तर आज मी चाललेलो ॲडनबर्गला. तर एक आठवड्याचा माझा प्लॅन आहे. तर ह्यावेळी मी 2 ट्रिप करणार आहे. इथून ॲडनबर्ग, दुबई टू ॲडनबर्ग. मग तिथे मिनिमम 5 डेज मी राहणार आहे. 5 दिवसानंतर मी जाणार आहे 2 दिवसासाठी डब्लिनला माझ्या एका मित्राबरोबर त्याच्या फॅमिलीकडे. तर पहिल्यांदाच मी चाललेलो आहे. तर एक महिना अगोदरच मी एक ट्रिप मारून आलो होतो UK साठी. तर यावेळी माझा प्लॅन आहे ॲडनबर्ग फिरायचा. की लास्ट टाईम मी UK आणि इस्तानबुल गेलो होतो. तर ह्यावेळी प्लॅन आहे आणि ॲडनबर्गला 5 दिवस राहायचं, कारण एक्सप्लोअर करायचं मला ॲडनबर्ग. आणि खूप सुंदर आहे, मी असं ऐकलेलं आहे. तर लेट्स सी, बघूया. जेही मला माहिती भेटेल, जसं मी फिरणार मी तुम्हाला अपडेट करत राहीन. आणि पहिल्यांदाच मराठीमध्ये ब्लॉग बनवतो आहे. हिंदीमध्ये पण बनवलेलं तर काय जमलं नाही. तर मराठीमध्ये ट्राय करूया आपण आता काय होतं त्याच्यामध्ये. तर प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक तरी करा, शेअर करू नका, नाही माहिती सबस्क्राईब करा, कारण की त्यानंतरच मला थोडासा वाटेल की मी मराठी ब्लॉग चांगला बनवतो आहे आणि मी प्रयत्न करत राहीन. फ्लाईटसाठी चाललेलो आहे, आतमध्ये बोर्डिंग झालेली आहे. एक वेगळं फिलिंग येतं जेव्हाही ट्रॅव्हल करायला जायचं नाही, वेगळीच मजा असते. आणि आता 380 आहे माझ्यासमोर, 380-800. Hi. Sorry. Good. It's on the first flight. Enjoy Okay. your flight. आणि फ्लाईट ऑलमोस्ट फुल आहे. तर ही आहे आपली सीट आणि आपल्याला सीट भेटली आहे मध्ये. क्लिअर झालेलं आहे, क्लिअर माझं. कस्टममध्ये फक्त 2-3 प्रश्न विचारले, कशासाठी आलेला आहे आणि किती दिवसासाठी. तर त्याला मी तेच सांगितलेलं आहे ॲज युजल नॉर्मल, की वेकेशनसाठी फक्त 5 डेज. आणि त्याने विचारलं फायनल डेस्टिनेशन म्हणजे दुबईला रिटर्न कधी जाणार. तर त्याला ते सांगावं लागलं की 5 दिवस इथे राहणार, मी इथून डब्लिनला जाणार 2 दिवस आणि एक्झिट तिथून आहे. तर त्यांनी मला काही तिकीट बिकीट काही विचारलं नाही, प्लस हॉटेल बुकिंग काही चेक केली नाही. कदाचित मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा ट्रॅव्हल केलं होतं त्या विजावर, तर तो माझा त्याच्यावर स्टॅम्प होता. त्या स्टॅम्पमुळे त्यांनी मला जास्त काही क्वेश्चन केले नाही. प्लस त्याने मी सगळ्यात त्याला एक इझी आन्सर दिलं की मी एमिरेट्स स्टाफ आहे. तर माझा जो एअरलाईन्स आय डी आहे, एमिरेट्स एअरलाईन्स आय डी, तो मी दाखवला. तर त्यांनी तो चेक केला, लगेच वेलकम टू. तर आपण निघालेलो आहे बाहेर टुवर्ड्स एक्झिट ट्रान्सपोर्ट फ्लाईट कनेक्शन. लेट्स सी, बघूया. एक्झिट कार इथे आहे, एअरलाईन डस इथे आहे, बस इथे आहे. आपल्याला बससाठी जायचं आहे. तर चला आता पहिले मी बस शोधतो कुठे आहे आणि सांगतो तुम्हाला. एअरपोर्ट कसलं जुनं आहे अरे, असं वाटतं. खरंच मी लंडनचं एअरपोर्ट जेव्हा अरायवलमध्ये पाहिलेलं, डिपार्चर चांगले असतात, अरायवल पाहिलेलं लय डेंजर आहे तिकडे. बघूया. मला इथे प्लस इथे पाऊस पण होता बाहेर जेव्हा फ्लाईटमध्ये होते त्यावेळी. आता पाऊस भेटला तर छत्री नाही आपल्याकडे, तर ते एक वेगळा लोचा आहे. लेट्स सी, बघूया काय ऑप्शन आहे बाहेर. वेलकम टू ॲडनबर्गचा समोर बोर्ड आहे आणि हे पाहता. आणि इथे वाजलेले आहेत आता संध्याकाळी 7:20. तर माझी 8 तासाची फ्लाईट होती. आता बस तर आहे इकडे, तर फटाफट एक फोटो काढतो, स्टेटसला टाकूया आणि पुढे नेऊया. एअरलिंक 100 ही बस पकडली आणि ही जॉर्ज स्ट्रीट लास्ट बस स्टॉप आहे, त्याला जातो. तर 6 पाउंड म्हणून तिकीट आहे. आणि डायरेक्ट इथे क्रेडिट कार्ड चालतं, तर सगळ्यात बेस्ट आहे, कॅशची गरज नाही. झगमग दिसून येतो आता इथे. चांगलाच थंड वारा सुटला इकडे. पब्लिक दिसतोय कमी झाले आहेत. आता सध्या वाजलेले आहेत 8 आणि इथून 5 मिनिटात वर माझा दाखवतोय हॉस्टेल. वारा मस्त सुटलेला आहे, थंड थंड एकदम. पाऊस पण सुरुवात झालेला आहे, थोडा थोडा पडतोय. त्याच्या आत आपण हॉस्टेलला पोहोचलं पाहिजे. आता पहिल्या दिवशी थंडीने आजारी नको पडायला. आणि सध्या मी नाही काही थर्मल घातलेला आहे, काही नाही, फक्त एक जॅकेट आहे लेदरचा. आणि त्याच्यात पण काय म्हणजे थंडी निघत नाहीये. बोलू शकतो फर्स्ट डे या सेकंड डे. तर आता निघालो आहे हॉस्टेलमधून बाहेर.
तर बघूया आता इथे काय काय एक्सप्लोअर करू शकतो. फर्स्ट स्टेजच्या बाजूलाच इथे माझ्या आहे एक ॲपलचं शॉप. जायची खूप इच्छा होते पण नको. तर आता सध्या निघालेलो आहे बाजूला. तर बघूया काय बघू शकतो. हा व्ह्यू आहे सगळा इकडचा. बसेस फ्रिक्वेन्सी खूप छान आहे इकडे. एक कॅल्टॉन हिल म्हणून आहे, मी तिथे चाललेलो आहे. तर तिथून 360 डिग्री काहीतरी व्ह्यू भेटतो. तर त्या साईडचा प्लॅन आहे जायला. एकदम कूल आणि सायलेंट सिटी आहे. जास्त क्राऊड नाही. जसं लंडनमध्ये तुम्ही पाहता त्याच्यामध्ये फुल क्राऊड आहे. पब्लिक इथून तिथून येतो जातो आहे मरतो आहे. तसं नाही आहे इकडे. आणि ते थोडं सेफ वाटतं. लंडनमध्ये हातामध्ये कॅमेरा घेऊन फिरायचं म्हणजे एक टेन्शन असायचं. कोण येणार, कॅमेरा कसा घेऊन जाणार काय माहिती नव्हतं. म्हणून तिथे व्हिडिओ शो बनवायला या एखाद्या वेळी कॅमेरा मोबाईल हातात घेऊन फिरायला खूप टेन्शन होतं. तर ह्या लाईनीमध्ये मी जेवढे पण बघतो आहे ना 18 पाऊंडमध्ये इथे बसेस आहेत. म्हणजे सिटी टूर करतात त्यांच्यामध्ये आणि भरपूर आहे. जशा हिपहॉप असतात तसे इथे भरपूर ट्रॅव्हल एजन्सी आहे. त्यांचे बस आहेत इथे. शांत आहे एकदम शांत. लंडनपेक्षा सगळ्यात वेगळं. आता मी जिथे कॅल्टॉन हिलला चाललेलो आहे तिथे टोटल आहे 143 स्टेप्स. त्यावेळी ही ट्रिप आहे आणि क्रिसमसच्या टाइम जो आहे वेळ आहे त्याच वेळेला मी इकडे आलेलो आहे. इकडचा व्ह्यू बघून तुम्ही समजत असेल इथे किती थंड झालेला आहे क्लायमेट. मस्त मस्त मस्त. हा 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 हा. कमीत कमी माझा 1 तासाच्या वरती इथेच टाइम गेलेला आहे. काय करणार, व्हिडिओ बनवता टाइम लागतोच. तर हाच असतं. सर आता चालता 7 सिस्टरला गेलो होतो. लंडनमध्ये एक स्पॉट आहे तिथेही थोडा असंच म्हणजे व्ह्यू होता. छान होता तिकडे. तर इथे हा एक आहे एडनबर्गला आपल्याला कॅल्टन हिल म्हणून. छान वाटतं, सुंदर आहे. तर वरती एक स्पॉट आहे तिथे जायला भेटणार का माहिती नाही पण बघूया. पण पब्लिक गेलेला आहे तर तिकीट आहे काय आहे काय माहिती नाही आहे. पण लेट्स सी, बघूया जाऊन तिथे. जेव्हा मी इथे आलो तर पब्लिक इतका नव्हता. तर आता हळूहळू थोडीशी इथे गर्दी वाढत चाललेली आहे. तर हाच एक वरती स्पॉट आहे. बघूया तिकडे जायला भेटतं काय. माझ्या थोडं मी थर्मल जो घातलं ना त्याच्यामुळे आतमध्ये बॉडी थोडी माझी चांगली व्यवस्थित राहिलेली आहे. थोडा गरम शिकावा भेटतोय पण हात थंड पडलेले आहेत, कान थंड पडलेले आहेत. थोडा वरती आणखी आल्यानंतर हा समोरचा व्ह्यू असा दिसतोय. फिरूया तर बघूया आता इथे काय एक्सप्लोअर करायला भेटतं. हा क्लायमेट चांगला थंड होऊन 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 माझे हात गारू होऊन 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 सगळे झाले खराब झालेली आहे. मी सकाळी तुम्हाला दाखवलेले इथे काय काय प्रायव्हेट बस पण आहेत जे सिटी टूरसाठी आहे. जायला अलाव आहे नाही आहे
तरी पण मी आलेलो इथे. आणि हे समोरच एक मोठं घर आहे. इकडचा कुठला तर गव्हर्नर आहे, त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ही. आता तिथून आहे ना वरतून जाऊन खालती गेलो ना, इथे थोडं क्लायमेट बरं वाटतंय, जास्त थंड नाही, कारण वरती माउंटनला मस्त हालत खराब झाली होती. आणि आपण बघून घेऊया हा इकडचा शमशान घाट. व्हिडिओ बनवतोय. तर एक वरती ॲक्च्युअलमध्ये हे काय आहे ते माहिती नाही आहे. म्हणजे इथे असं मोठा डोर बनवलेला आहे. ओके, आणि ह्याच्या आतमध्ये काय दिसत नाही आहे समोर. जसं मी सकाळी सांगितलेलं होतं, तर इथून आहेत ह्या लोकांचे टूर बसेस आहेत. तर ह्या टूर हाऊ मच फॉर द पर डे द टूर बस? Is 18 pounds per person. 18 pound. For Okay, and full day, full day, 24 hours. 24 hours. And which place? So, and this one, that's the green bus. Okay, This covers the old town, the main Okay. attractions. Okay. Castle Royal Mile Palace. okay, Takes 1 hour 10 to go around. okay, There's hop on, hop off all day. okay, The red one is similar. The difference is they have a guide on this one, okay, live guide. On the red one, you have recorded commentary. okay, okay. And the blue one goes Okay, there's a different color buses. The blue one is outside. outside the city center up to the sea, to the harbor. Okay, and how much that one, blue one, outside city? Just the blue also 18. Okay, 18 pound. Altogether is 25. 25 Altogether pounds for you the- get all the buses. All buses 25. 24 hours. Okay. The blue also, right? The including blue also. And Yes. what timing start in the morning? 9 Time in the morning. in the morning and we run until about 5. Okay, 9 to 5. Okay, 25 in the full, na? That one Yeah. full, all three. Okay, I will come tomorrow morning. Okay, give me. Okay, thank you. So one of my friend also coming tomorrow. I will try tomorrow. Okay, thank you. तर इथे आता मी एक बसचं हे घेतलेलं आहे टूर प्लॅनचं. तर त्याच्यामध्ये आहे 25 पाऊंडमध्ये फुल डे ते बस टूर करतात. त्याच्यामध्ये सकाळी 9 वाजता चालवते ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे बसेस आहेत. एक ब्लू कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि रेड कलर आहे. तर ब्लू आहे ती सिटीच्या बाहेर सुद्धा जाते. आता जरा मी फाइंड आउट करतो की ते एक्झॅक्टली सिटीच्या बाहेर कुठे कुठे घेऊन जाते. आता बघूया, मग जमलंच तर उद्या येऊया, थोडा सिटीच्या बाहेर फिरायला भेटेल. तर लेट्स सी, बघूया जमलं. इथे बाजूला एक मॉल आहे माझ्या मते. आता ही जी बस जशी गेली आहे